दहीहंडीची खरी ओळख ही मुंबईतच, पण हा उत्सव फक्त मुंबईपुरता न राहता संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर देशाबाहेर सुद्धा या दहीहंडीबद्दलची प्रचिती आहे आणि दहीहंडीची ही परंपरा, या उत्सवाचा प्रसार परदेशात व्हावा यासाठी एमटीडीसीनं सुद्धा पुढाकार घेतलाय. परदेशी पर्यटकांना मुंबईतला दहीहंडी उत्सव पाहता यावा यासाठी एमटीडीसीनं विशेष बसेसची सुद्धा सोय केलेली आहे. दहीहंडी, गणेशोत्सव, नारळी पौर्णिमा असे काही सण मुंबईच्या संस्कृतीचं वैशिष्ट्य झालेत. म्हणूनच भारतीय संस्कृती, सण, परंपरा जाणून घेण्यासाठी उत्सुक असणाऱ्या परदेशी पर्यटकांना महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ अर्थात एमटीडीसी मोठ्या दहीहंड्या पाहण्याची संधी यंदा उपलब्ध करून देणार आहे. त्यासाठी मुंबईतल्या विमानतळांवरून आलिशान बसगाडीची व्यवस्था करण्यात आली आहे. मुंबईत दहीहंडी मोठ्या प्रमाणात आणि जल्लोषात साजरी केली जाते. गोविंदा पथकांचा उत्साह आणि थरारांचा थरार ही या उत्सवाची वैशिष्ट्य झाली आहे. मुंबईच्या अशा आकर्षणांचा पर्यटनाला चालना देण्यासाठी वापर करून घेण्याच्या उद्देशानं एमटीडीसीनं दहीहंडीच्या दिवशी ही विशेष व्यवस्था केली आहे. या अंतर्गत मुंबईतल्या प्रमुख 6 दहीहंड्या परदेशी पर्यटकांना दाखवण्यात येतील. त्यासाठी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानतळांवरून रेल्वे बसगाड्या सोडण्यात येतील. संपूर्ण शहराची सहल घडवणाऱ्या या बसगाड्यांसाठी परदेशी पर्यटकांना नाव नोंदणी करावी लागेल. मराठमोळ्या उत्सवाची ओळख करून देणाऱ्या या उपक्रमासाठी पर्यटकांकडून कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही. या उपक्रमाला चांगला प्रतिसाद लाभेल असा विश्वास एमटीडीसीनं व्यक्त केलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.